अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. सायबर फसवणूक टोळीचा पर्दाफाश. 64 बँक खाती फ्रीज. 10.85 लाखांचा मुद्देमाल जप्त. 6.25 कोटींचे व्यवहार उघड. अमरावती. गरीब व मजूर वर्गातील लोकांची बँक खाती किरकोळ मोबदल्यात वापरून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा अमरावती ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात 12 जणांना अटक करण्यात आली असून 3 आरोपी फरार आहेत. तपासात 6.25 कोटी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी मंथन हॉल येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कशी झाली कारवाई? सायबर पोलीस ठाण्याकडे आलेल्या तक्रारींच्या आधारे तपास सुरू असताना एका मोठ्या नेटवर्कचा उलगडा झाला. आरोपी गरीब, मजूर व बेरोजगार तरुणांना 2 ते 5 हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडत होते. पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, आधार कार्ड, सिम कार्ड व मोबाईल हँडसेट स्वतःकडे ठेवून ही खाती सायबर गुन्ह्यांसाठी वापरत होते. पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 64 बँक खाती शोधून ती तात्काळ फ्रीज केली आहेत. या खात्यांमध्ये विविध राज्यांमधून ऑनलाईन फसवणुकीचे पैसे जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासातच 6.25 कोटींचे व्यवहार समोर आले असून रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जप्त मुद्देमाल. आरोपींच्या ताब्यातून 64 पासबुक, 147 एटीएम कार्ड, 19 चेकबुक, 198 सिम कार्ड, 52 मोबाईल हँडसेट, 9 लॅपटॉप आणि 3 टॅबलेट असा एकूण 10,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही सर्व उपकरणे ऑनलाईन फसवणूक, शेअर मार्केट ट्रेडिंग, डिजिटल अरेस्ट व ऑनलाईन गेमिंग सारख्या गुन्ह्यांसाठी वापरली जात होती. अटक आरोपी. या प्रकरणात देवचंद बंडूजी मेश्राम 26 अमरावती, प्रेम दिलीप खिलारे 21 हिंगोली ह.मु. नालासोपारा मुंबई, अनिकेत सुरेश मस्के 24 अचलपूर, योगेश भीमरावजी इरपाते 31 तिवसा, प्रीतम ज्ञानेश्वर इंगळे 22 मोर्शी, आशिफ कुमार उमाशंकर चौरसिया 25 अमेठी उत्तर प्रदेश, सत्यम गयाप्रसाद मौर्या 22 अमेठी उत्तर प्रदेश, शुभम गयाप्रसाद झारिया 30 जबलपूर मध्य प्रदेश, वैभव कामराज सूर्यवंशी 24 होशंगाबाद मध्य प्रदेश, आदित्य युवराज मारी 27 जबलपूर, सुशील इंदल वर्मन 28 जबलपूर आणि एका महिला आरोपीसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी. राकेश कुमार झामनानी राहणार अमरावती व इतर 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही टोळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात सक्रिय होती. कारवाई पथक. पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लाडे, सपोनी विलासकुमार सानप, अमोल शेरशान, आयडपल्लेपुरी, संतोष गुर्जर, सुनील बनसोड, प्रवीण वानखडे, पंकज गोली इतकर, प्रवीण अंबाडकर, रितेश गोस्वामी, अजित राठोड, संदीप जुगनाके, पवन ढोके, अंकित अढाऊ, मयूर नरोकार, आशिष मुंडे, महिला अंमलदार मरिता चौधरी, रुपाली इंगोले, पूनम कान्होलीकर, कल्पना सोनोत्रे, आचल मेटे, योगिता शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षकांचे आवाहन. गरीब व मजूर वर्गातील लोकांनी किरकोळ मोबदल्यासाठी गुन्हेगारांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. आपल्या नावावरील बँक खाते, एटीएम कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर इतरांना देऊ नये. अनोळखी व्यक्तींनी OTP मागितल्यास देऊ नका. या बँक खात्यांचा वापर ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केट ट्रेडिंग, डिजिटल अरेस्ट अशा सायबर गुन्ह्यांमध्ये होतो. कोणीही आपले बँक खाते इतरांना वापरण्यास दिले असेल तर ते तात्काळ परत घ्यावे व पोलीस स्टेशन सायबर अमरावती हेल्पलाईन क्रमांक 703-000-6819 यावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे. पोलिसांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे व कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. फरार आरोपींचा शोध व आर्थिक व्यवहारांची साखळी शोधण्यासाठी तपास सुरू आहे.